किती चांगला होता भाजप सरकारचा धिक्कार असो. दोन शब्द सामान्य जनतेला वेठीस घालणाऱ्या सरकारचा, देशाचा तुटवडा करणाऱ्या सरकारचा, एकाच दिवशी केवळ नागरिक असतील त्यांना कोणत्याही सुविधा द्यायच्या आहे त्या संबंधिताचं समाधान झाल्याशिवाय आपण इथून जाणार नाही. त्यामुळे नागरिकांचं आव्हान आहे, नागरिकांना आव्हान आहे की जास्तीत जास्त त्याच्यामध्ये जाऊन धडक एक करणे. जर जिथे कुठे असं ब्लॅक मार्केट होत असतील या अनावश्यक साठवण करते त्याच्यावर कारवाई करायची. आपण ऑनलाईन रजिस्टर होत नाही साहेब. ऑनलाईन रजिस्टर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब तसेच आमचे मार्गदर्शक अमित भैयाजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटी धाराशिवच्या माध्यमातून हा निदर्शने आंदोलन या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये केलेलं आहे. त्या ठिकाणी आम्ही ही जी काही गॅसची दरवाढ आहे त्यासाठी तसेच सुरत चेन्नई आणि रेल्वेमध्ये जे काही प्रकल्पासाठी जमिनी घेतलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय झालेला आहे. त्यासाठी आम्ही हा आंदोलन केलेलं आहे. तसेच जी काही कर्जमाफी झालेली आहे ही तुटपुंजी झालेली आहे. मला वाटतं की जे रेग्युलर शेतकरी कर्ज भरतात त्यांच्यावर अन्यायकारक असा या 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान दिलेलं आहे. मला वाटतं की जर आपण विचार केला की आत्तापर्यंतची ही 60 रुपये आणि व्यावसायिक गॅसवर जवळजवळ 150 ते 200 रुपयाची दरवाढ केलेली आहे. ही मला वाटतं की सर्वसामान्य जनतेसाठी आणि सर्वसामान्य व्यावसायिकांसाठी ही दरवाढ फार मोठ्या प्रमाणात नुकसानीचं ठरणार आहे. मला वाटतं की तुळजापूर तालुका असेल किंवा तीर्थक्षेत्राचं ठिकाण असेल या ठिकाणी येणारी गर्दीसुद्धा मंदावलेली आहे. अनेक हॉटेलं बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आपण जर तुम्ही गॅस एजन्सीकडे मागणी केली तर त्याचा पुरवठा होऊ शकना झालेला आहे. दुप्पट दराने गॅस विकण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. मला वाटतं त्याचा मागणी कालावधीसुद्धा 15 दिवसावरून 1 महिन्यापर्यंत केलेला आहे. तर आमची मागणी आहे की हा पुरवठा सुरळीत व्हावा. आज सुरत चेन्नई महामार्गातील बाधित शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रेल्वेमधले बाधित शेतकरी उपस्थित झालेले आहेत. 2020पासून या ठिकाणी कायदेशीर लढ्यानं ते लढत आहेत. 2024चं अवॉर्ड या ठिकाणी 2026मध्ये या शेतकऱ्यांच्या माथी मारलं जात आहे. मला वाटतं ही किती मोठी शोकांतिका आहे. 2024चा अवॉर्ड तुम्ही जर आता कॉपी बघितली 8 दिवसाखाली कॉपी दिलेली आहे. आज अन्यायकारक शेतकऱ्यांवर त्यांच्या जमिनी केवढी मोल किंमत करत आहेत. मला वाटतं या ठिकाणी ज्यावेळेस नॅशनल हायवे ॲक्टप्रमाणे ज्यावेळेस सर्वे झाला तर सर्व जमिनी या ठिकाणी जिरायत दाखवल्या. अहो या जिल्ह्यामध्ये बागायती जमीन नाहीच आहे का, असं हंगामी बागायत दाखवलेली आहे. म्हणून मला वाटतं की या प्रकारे सरकार अन्याय करत आहे. आज काँग्रेसच्या काळामध्ये 2013ला जो काही भूसंपादन कायदा होता त्याला 4 पट या ठिकाणी जमिनीला मोबदला देण्याची तरतूद होती आणि धुळे सोलापूर रोडला या ठिकाणी 2 लाख रुपये गुंठा दिलेला आहे. आणि त्यात बाधित झालेला शेतकरी आता सुरत चेन्नईमध्ये पण आहे, त्याला 30,000 रुपये तुम्ही गुंठा देताय. तर ही फार मोठी शोकांतिका या ठिकाणी झालेली आहे. मला वाटतं याच्यावर फार मोठा या शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय दूर करण्यासाठी काँग्रेस पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरणार आहे.